आज खडूसची तब्येत बरी नव्हती त्यामुळे खडूस घरीच होते. मला आज घरी तर काहीतरी नाश्त्याला स्पेशल झालंच पाहिजे. मग त्यांना नारळ सोलायला लावलं आणि पटकन इथं चटणी बनवून घेतली आणि इथं आप्पे लावलेत. रव्याचे आप्पे आहेत बरं का, किती छान झालेत बघा. त्यानंतर आप्पे झाले की मग त्यांना गरम गरम चटणी आणि आप्पे दिले. त्यासोबत चहा झालाच पाहिजे, कारण की चहा शिवाय माझा काही दिवस जात नाही, तर मला चहा लागतो. त्यानंतर मग या दोघी बापले केला खायला दिलेलं. या मॅडमांचं ना सोलून त्यातला टोमॅटो आणि कांदा खायचा चाललेलं आणि बाकीचं टाकायचं चाललेलं. मग तुम्ही दोघं खाताना मी का मागं राहून म्हणून सियाना पण इथं घेतलं खायला आप्पं. काय रव्याचे आहेत त्यामुळे मी पण दिलं. त्यानंतर लाडू न बघा बाबाला घोडा बनवून त्याच्या अंगावर खेळत बसली आहे, घोडा घोडा फिरव म्हणून. त्यानं तिथं रस्त्याचं काम चालू आहे, रस्ता मोठा बनणार आहे त्यामुळे त्याचंच काम चालू होतं. तिला दिसत नव्हतं म्हणून हिनं बघा गॅलरीत खुर्ची टाकून बघत बसली. मला म्हणते बू आहे बू, तुला नेणार आहे म्हणून मला भीती दाखवत होती. मग काय झालं, आम्ही काय काम होतं थोडंसं म्हणून गेलेलो, तर इथं बघा सगळी गुलानानं भरलेली. काय नाही, आज निकाल होता नगरपालिकेचा म्हणूनच रस्त्यासकट इथं सगळं भरले बरं का. कोण आलं कोण नाही आपल्याला तर काय माहीत नाही, आपल्याला त्यात इंटरेस्ट पण नाही. मग काय ज्या कामासाठी गेलो ते काम झालं नाही म्हणून वखारीत गेलो. मग वखारीत गेल्यावर मग काय खडूस म्हणले तू बाहेरच थांब, मी आत जातो. मग गेले आणि इथं लाकडं बघा स्वतःच वेचत बसले ती. त्यांना म्हणलेलं शेकोटी करायच्या त्यानुसारच लाकडं घ्या म्हणून ते इथं थोडं थोडं वेचलं. त्यानंतर वजन वगैरे करून आले माघारी. मग काय इथं पाणीपुरीवाला दिसला, मग घेतली पाणीपुरी. खाली गेलो आणि पाणीपुरी खाणार नाही असं होणारच नाही. खूप छान होती. मला एकतर पाणीपुरी कुठली पण आवडत नाही, पण ही जशी मला आवडते तशीच पाणीपुरी होती. मग काय घेतली खाऊन. पाणीपुरी झाली की सुकी पुरी पण घेतली, ती दिली खडूसला खायला कारण की त्याने पाणीपुरी घेतली नव्हती. मग काय आलं हॉटेलमध्ये, म्हणलं मला लस्सी पाजा. आलो आहे तर मग काहीतरी झालंच पाहिजे. मग लस्सी घेतली, माझ्यासाठी ऑर्डर केली आणि या दोघी बापलेकीचं बघा काय चाललंय. खडूस काय खाणार नव्हते म्हणून त्यांना चकवून खात होते. त्यानंतर मग किराणा आणायला गेलो कारण की खडूस घरी गेले नव्हते त्यामुळं मग तांदूळ घ्यायला गेलेलो. मग तांदूळ वगैरे भरला आणि घरी आले तर ह्या मायलिकीचं इथं चाललेलं मेहंदी लावायचं. म्हणलं चालू द्या. मग येता खडूसनं चिकन आणलेलं. मग काय संध्याकाळी चिकन होतं सुक्कं. चला बाय, भेटून